एक कोणतरी पिंगळा आमदार आहे, तो सारखा जिल्हा परिषदच्या शिक्षकाच्या मागं लागला आहे. अरे पण काय लागलाय, काय नाही, जरा काही तुझ्या मुद्द्यामध्ये तथ्य पाहिजे ना. काय बी बोलतोय, कुठं कसं बोलतोय, काय आहे का नाही? अरे कोणत्या जिल्हा परिषद शिक्षकानं याच्या काय काड्या केल्यात का, कुठं काय केलं काय माहीत नाही. बरं ठीक, इथं काय म्हणतं गावात राहायला पाहिजे आणि तालुक्याला राहिलं का तुझ्या घरात येऊन राहतात का ते शिक्षक लोक वगैरे? अरे ते काय लय 30 किलोमीटर 40 किलोमीटर असं अंतरावर राहत नाहीत. कोणी बी 20-25 किलोमीटरच्या अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षक राहतात. कारण त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या पण मुलांचं भविष्य असतं, त्यांना पण मुलं शिकायची असतात. त्यामुळं ते त्या ठिकाणी राहिले तर काय हरकत नाही, किंवा त्यांची मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेत असली पाहिजे, हे बरोबर आहे, ठीक आहे. आता पण जर त्यांचे मुलं जर जिल्हा परिषदच्या शाळेत असतील, मग प्रत्येक आमदार खासदारांची मुलं पण जिल्हा परिषदच्या शाळेत झक मारून घालायला पाहिजे, बरोबर की नाही? मग तुम्ही एकाला एक, दुसऱ्याला एक, असं कसं? सगळ्या जिल्हा परिषदच्या काय असतील, सरपंचापासून तर जेवढे जेवढे नगरसेवक वगरसेवक जे लोक आहेत ना, ते शासनाच्या शाळेमध्ये असले पाहिजे. हां, कारण शासन पैसा लावतं, तर शासनाचे सगळ्या लोकांचे तिथं असले पाहिजे. उठ की सूट, फक्त काय, ते शिक्षक, ते शिक्षकानं अमुक केलं, शिक्षकाने तमुक केलं. अरे अरे त्यांचं पण जीवन आहे, त्यांना पण जगायचं आहे. अरे त्यांचे 3-3 महिने पगार होत नाही, तुम्हाला माहीत आहे का? मग तुमच्यासारखे काय त्यांचे 2 नंबरचे धंदे नाही आहेत. जे काय आहे ते तुटपुंजीवर येतं आहे, खात्यात मजा करतात, त्याच्यात बाकी काय. हां, जे शिक्षक दारू पितात, हे करतात, मजा करतात, त्यांना तर आपण टोले दिले पाहिजेत. त्यांच्या त्यांच्या बाजूने आपण नेहमी नाहीत. पण जे शिक्षक चांगले आहेत, भरपूर शिक्षक चांगले आहेत, किती चांगले आहेत, तुम्ही गावागावात जाऊन बघा ना. त्यांच्यामुळं शाळेला किती मोठा दर्जा मिळालेला आहे. हां, चांगल्या चांगल्या म्हणजे आदर्श शाळा त्यांनी मिळवून दिलेल्या आहे, आणि त्या शिक्षकाचं मागं लागलं, ते गावात राहिलं पाहिजे, ते गावात राहिलं गावात राहून काय करणार, ते शेळ्या बकऱ्या सांभाळायच्या का त्यांनी?